हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर बघा, आज आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 तर यामधील आपण चॅप्टर 2 डिपार्टमेंटल अकाउंट तर याचे प्रॉब्लेम आपण घेत आहोत. ठीक आहे. तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. तर पहा, BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 डिपार्टमेंटल अकाउंट याचा प्रॉब्लेम पार्ट 1 मध्ये आपण पहिला प्रॉब्लेम घेतलेला आहे. ठीक आहे. तर आज आपण दुसरा प्रॉब्लेम घेणार आहोत. त्याआधी जर तुम्ही तो पहिला प्रॉब्लेम पाहिलेला नसेल तर तो प्रॉब्लेम पहा. तो थोडासा सोपा प्रॉब्लेम आहे आणि आज जो आपण प्रॉब्लेम घेणार आहोत तर तो मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे की जे एक्झाममध्ये त्याच प्रकारे तुम्हाला क्वेश्चन हे विचारले जातात. तर पहा, सगळ्यात आधी आपण प्रॉब्लेम हा रीड करून घेणार आहोत. जरी टाईम लागला प्रॉब्लेम सोडवायला तर काही हरकत नाही, कारण जर तुम्हाला प्रॉब्लेम समजला तरच तुम्हाला आन्सर हे लिहिता येणार आहे. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेमचा आन्सर हे व्यवस्थित या व्हिडिओमध्ये पहा, जेणेकरून तुम्हाला हा प्रॉब्लेम समजेल. त्यानंतर तुम्ही याचा आन्सर लिहू शकतात किंवा माझ्याबरोबर तुम्ही सोडवू शकतात. तर पहा, सगळ्यात आधी प्रॉब्लेम वाचून घेऊयात. टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर मी प्रॉब्लेम शेअर करत असते किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकतात. तर पहा, राम द प्रोप्रायटर ऑफ अ डिपार्टमेंटल स्टोअर डिसाइडेड टू कॅल्क्युलेट सेपरेट प्रॉफिट ऑफ हिज फर्स्ट टू डिपार्टमेंट X and Y फॉर द मंथ एंडिंग 31 जानेवारी 1985. तर आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे तर दोन डिपार्टमेंट आहेत. कोणकोणते? X and Y डिपार्टमेंट. ठीक आहे. तर पहा, स्टॉक ऑन 31 जानेवारी कुड नॉट बी व्हॅल्यू फॉर अ सर्टेन अनअवॉइडेबल रिझन बट हिज रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट विदाऊट रेफरन्स टू डायरेक्ट एक्सपेन्सेस. तर इथे काय सांगितलेलं आहे पहा, इथे काय सांगितलेलं आहे पहा, अनअवॉइडेबल रिझन म्हणजेच न टाळता येणाऱ्या कामामुळं त्यांना इथे क्लोजिंग स्टॉक हा काढता आलेला नाही. तर पहा, जर आपण क्लोजिंग स्टॉक काढलेला नसेल तर आपल्याला प्रॉफिट कळेल का? तर नाही. तर इथे याने क्लोजिंग स्टॉकच काढलेला नाही. तर पहा, आपल्याला इथे क्लोजिंग स्टॉक का महत्त्वाचा आहे तर आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय घेत असतो? सुरुवातीला ओपनिंग स्टॉक, त्याच्यानंतर परचेस, त्यानंतर क्लोजिंगला सेल, त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक घेत असतो. त्यानंतर आपल्याला काय भेटत असतो तर ग्रॉस प्रॉफिट भेटतो. त्यामुळे आपल्याला क्लोजिंग स्टॉक हा महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर बघा, आपण क्लोजिंग स्टॉकच नाही दिलेला तर आपण ग्रॉस प्रॉफिट कसा काढणार? ठीक आहे. तर पहा, आपल्याला इथे प्रॉब्लेममध्ये त्याने अगोदरच ग्रॉस प्रॉफिट काय सांगितलेलं आहे तर त्याने काय केलेलं आहे, आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा, बट हिज रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट. तर त्याने काय सांगितलेलं आहे, ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे. ग्रॉस प्रॉफिट दिला आहे म्हणजे आपल्याला क्लोजिंग स्टॉक हा इझिली काढता येणार आहे. तर हा जो त्याने ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे तर हा आपण काढल्यानंतर आपण क्लोजिंग स्टॉक हा सहजरित्या काढू शकतो. प्रत्येक वेळेस आपण काय करतो, ट्रेडिंग अकाउंटमध्ये ग्रॉस प्रॉफिट हा कॅल्क्युलेट करत असतो. तीच आपली बॅलन्सिंग फिगर असते. परंतु इथे काय दिलेलं आहे, आपल्याला ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे, क्लोजिंग स्टॉक दिलेला नाही. तर त्याच्यामुळे आपण इथे क्लोजिंग स्टॉक हे झाले आपली बॅलन्सिंग फिगर, म्हणजेच आपल्याला क्लोजिंग स्टॉक हा शोधून काढायचा आहे. ठीक आहे. पण त्याने इथे पहा, प्रॉब्लेममध्ये ग्रॉस प्रॉफिट कसा दिलेला आहे, इथे कंसामध्ये सांगितलेलं आहे बघा, कॅल्क्युलेट विदाऊट रेफरन्स टू डायरेक्ट एक्सपेन्सेस. तर पहा, आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस हे कुठं घेत असतो तर ट्रेडिंग अकाउंटला. ठीक आहे. तर यांनी इथे काय सांगितलेलं आहे तर डायरेक्ट एक्सपेन्सेस हे जे आहेत त्यांनी इथे काय म्हटलेलं आहे, विदाऊट म्हणलेलं आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस हे ट्रेडिंग अकाउंटला घेत होतो, त्याच्याऐवजी आपल्याला इथे विदाऊट म्हटल्यामुळं आपण हे डायरेक्ट एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉसला घेणार आहोत. ठीक आहे. तर पहा, इथे आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस सेपरेटली दिलेलं आहे. वायचं आणि एक्सचं किती आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस? 5490 आणि 8520 हे दोन्ही डिपार्टमेंटचं आपल्याला सेपरेट दिलेलं आहे. तर याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. तर पहा, इथे काय सांगितलेलं आहे आपल्याला त्याच्यानंतर, ऑन सेल्स फॉर द टू डिपार्टमेंट्स अँड 40% अँड 30%. तर त्याने इथे काय सांगितलेलं आहे तर 40% आणि 30% हा तुमचा ग्रॉस प्रॉफिट असेल. ठीक आहे.
तर जेव्हा आपण प्रॉब्लेम हे सोडून घेणार आहोत त्यावेळेस तुम्हाला समजेलच, परंतु मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करून दाखवत आहे की काय सांगितलेलं आहे या वाक्यामध्ये, ते पूर्ण तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तर आपण पूर्ण हे रीड करून घेतलेलं आहे. तर एवढ्यामध्ये जे काही आपल्याला सांगितलेलं आहे तर ते अगोदर आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. तर सगळ्यात आधी आपण ग्रॉस प्रॉफिट हा कॅल्क्युलेट करूया. तिथं काय सांगितलेलं आहे, 40% आणि 30% हा तुमचा ग्रॉस प्रॉफिट असेल. तर तो कसा कॅल्क्युलेट करायचा तर पहा, सगळ्यात आधी या तुम्ही प्रॉब्लेमचा फोटो का स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला मी प्रॉब्लेम हा शेअर करत आहे. हे पहा, इथंपर्यंत हा तुमचा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर तुम्हाला मी प्रॉब्लेम सोडवून देणार आहे, त्यामुळे तुम्ही हा नोट करून घ्यायचा आहे. तर चला आपण ग्रॉस प्रॉफिट हा काढूया. तर कसा काढायचा तर पहा अशा प्रॉब्लेममध्ये तुम्हाला अगोदर काय करायचं आहे तर ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे. तर पहा, ग्रॉस प्रॉफिट आपण कसा कॅल्क्युलेट करत असतो तर कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट ही वर्किंग नोट 1 आहे. ठीक आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने वर्किंग नोट इथे नेम टाका आणि इथे 1 वर्किंग नोट हे लिहा. तर पहा इथे काय सांगितलेलं आहे, ऑन सेल्स बेसिस. ठीक आहे. तर सेल्सवरती तुम्हाला हा ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा आहे, 30% आणि 40%. ठीक आहे. तर पहा, एक्स अँड वाय हे 2 डिपार्टमेंट आहेत. तर सेल्स किती आहेत एक्स अँड वायचे, तर इथे प्रॉब्लेममध्ये पहा तुम्हाला स्टॉक दिलेला आहे, परचेस, सेल्स, डायरेक्ट एक्सपेन्सेस. तर इथे तुम्हाला सेल्स किती दिलेले आहेत वायचे आहेत 42,000 आणि एक्सचे आहेत 36,000. 40% हे झाले वायचे, 30% हे झाले एक्सचे. तर 42,000 आणि 36,000 हे तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे. तर पहा, एक्सचे किती आहेत 42,000, वायचे किती आहेत 36,000. सॉरी, इथं वाय झालेलं आहे. इथे एक्सचे आहेत 36,000 आणि वायचे आहेत 42,000. तर 42,000 इंटू 40%, आपल्याला 40% आणि 30% सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर 42,000 इंटू 40% किती येईल तर 16,800 आणि 36,000 इंटू 30% किती येईल तर 10,800. तर काय झाला, हा आपला ग्रॉस प्रॉफिट आपल्याला भेटलेला आहे. ठीक आहे. ही झाली तुमची वर्किंग नोट नंबर 1. त्यानंतर तुम्हाला इथे पहा प्रॉब्लेममध्ये हा स्टॉक दिलेला आहे, हा कुठे लिहायचा आहे. 2 डिपार्टमेंटचे आपण ते ट्रायल म्हणजे जे आखणी आहे ते केल्यानंतर तुम्हाला ओपनिंग स्टॉक, परचेस, सेल्स हे कुठे घ्यायचे आहे तर ट्रेडिंग अकाउंटला. डायरेक्ट एक्सपेन्सेस आपल्याला घ्यायचे आहेत का नाही तर ते कुठे घ्यायचे आहेत, खाली प्रॉफिट अँड लॉसमध्ये हे तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर इथे नेक्स्ट काय सांगितलेलं आहे पहा, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस फॉर द होल बिझनेस. इथे कंसामध्ये दिलेली आहे, कंटेनिंग 5 डिपार्टमेंट आर ₹10,800 विच आर टू बी चार्जड इन प्रपोर्शन टू डिपार्टमेंट सेल्स एक्सेप्ट ॲज 2:1, 6 विच आर टू बी डिवायडेड इक्वली. तर इथे काय सांगितलेलं आहे पहा, जे तुम्हाला इथे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेले आहेत तर ते किती डिपार्टमेंटचे दिलेले आहेत तुम्हाला 5 डिपार्टमेंटचे. ठीक आहे. इथे किती डिपार्टमेंट आहेत तर 2 डिपार्टमेंट. तर आणखीन 3 डिपार्टमेंटचं तुम्हाला हे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर पहा इथे पुढे काय सांगितलेलं आहे, सेल्स फॉर रिमेनिंग 3 डिपार्टमेंट वेअर 1,02,000, प्रिपेअर अ स्टेटमेंट शोइंग प्रॉफिट फॉर द 2 डिपार्टमेंट. इथे काय सांगितलेलं आहे पहा, फॉर द ओल. तर इथे काय सांगितलेलं आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस फॉर द ओल बिझनेस. ठीक आहे. तर पहा, तर ओल बिझनेस म्हणजे काय तर संपूर्ण व्यवसायासाठी. ठीक आहे. तर संपूर्ण व्यवसाय किती डिपार्टमेंटचा आहे त्यांचा एकूण 5 डिपार्टमेंट इथेच दिलेला आहे पहा, कंटेनिंग 5 डिपार्टमेंट. आणि आपण किती डिपार्टमेंटचा अकाउंट बनवत आहोत तर 2, एक्स आणि वाय. तर इथे तुम्हाला लिहायचं आहे पहा, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस फॉर 5 डिपार्टमेंट. 5 डिपार्टमेंटचे किती आहे अमाऊंट 10,800 त्यांनीच दिलेली आहे इथे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे लिहायची आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे पहा, त्याने इथे 5 डिपार्टमेंटचा खर्च दिलेला आहे आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे 2 डिपार्टमेंटचा खर्च आपल्याला काढायचा आहे. म्हणजे इथं किती 5 डिपार्टमेंटचा दिलेला आहे 10,800, आपले 2 डिपार्टमेंट आहेत तर त्या 2 डिपार्टमेंटचा खर्च आपल्याला काढायचा आहे. तर वर्किंग नोटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस फॉर, म्हणजेच किती त्याने किती डिपार्टमेंटचं सांगितलेलं आहे फॉर 5 डिपार्टमेंट्स 10,800.
तर पहा इथे प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे, विच आर टू बी चार्जड इन प्रपोर्शन टू डिपार्टमेंट सेल्स एक्सेप्ट ॲज 2:1:6. तर याने काय सांगितलेलं आहे, तर सेल्स रेशोप्रमाणे हे तुम्हाला डिवाईड करायचं आहे. तर नेक्स्ट पहा पुढे काय दिलेलं आहे, पहा एक्सेप्ट ॲज 2:1:6. एक्सेप्ट म्हणजे काय, तर च्या पुढे याने इथे काय केले, तर पहा ॲज 2:1:6 विच आर टू बी डिवायडेड इक्वली. एक पार्ट काय केला त्याने 1:6 प्रमाणे डिवायडेड केला आणि जे आहे ते बाकीचे जे सेल्स आहेत त्यावरती. तर कसं कॅल्क्युलेट करायचं आहे पहा, याने जे 1,800 जे दिलेले आहेत, ठीक आहे, 10,800 जे दिलेले आहेत, तर याचे आपल्याला 1:6 इक्वली डिवाईड करायचे आहे, ठीक आहे. आणि 1:6 इक्वली डिवाईड केल्यानंतर जे काही बाकीचे उरलेले आहेत ते काय करायचे आहेत, ऑन सेल्स बेसिसवरती ते काढायचे आहेत. तर पहा इथे 1:6 आपल्याला किती दिलेलं आहेत, 5 डिपार्टमेंटचे 10,800. तर 10,800च्या 1:6 किती येईल, तर 1,800 येईल. तर आपल्याला इथं फक्त 2 डिपार्टमेंटचे दिलेलं आहे का आहे, तर नाही. किती डिपार्टमेंटचं दिलेलं आहे, तर 5 डिपार्टमेंटचे. आपल्याला पाहिजे किती, 2 डिपार्टमेंटचं. तर एका डिपार्टमेंटसाठी काढण्यासाठी काय करावे लागेल, तर पहा इथे 1,800 आलेलं आहे 1:6. तर 1:6चे 1,800 आलेले आहेत, तर 5 डिपार्टमेंट आहे. तर 1,800 डिवायडेड 5 इंटू किती येईल, तर 360. हे झालं एका डिपार्टमेंटचं. तर पहा इथे 5 डिपार्टमेंटचं आपण कॅल्क्युलेट केलेलं, म्हणजे एका डिपार्टमेंटला 360, म्हणजे एक्सला 360 आणि वायला 360. तर पहा सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, हे फॉर्मॅट अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे. बुक्स ऑफ राम, डिपार्टमेंट ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पर्टिक्युलर्स XY, पर्टिक्युलर्स XY. तर याच्यामध्ये काय करायचं आहे पहा, पहिल्यांदा टू ओपनिंग स्टॉक, इथे पहा ओपनिंग स्टॉक, परचेस, सेल्स. तर हे तिन्ही तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे. पहा ओपनिंग स्टॉक Xचा आहे 9,000, वायचा आहे 8,400. 8,400 इथे हे आहे एक्स डिपार्टमेंट, हे आहे वाय डिपार्टमेंट, ठीक आहे. तर एक्स अँड वायचा. त्यानंतर परचेस आहे 27,000, 21,600. त्यानंतर इथे पहा बाय सेल्स 42,000, 36,000 आणि क्लोजिंग स्टॉक 10,800 आणि 4,800. तर हे पहा आपण इथे काढलेलं आहे 10,400 आणि 8,400. त्यानंतर तुम्हाला इथे ग्रॉस प्रॉफिट काढायचं आहे. तर ग्रॉस प्रॉफिट आपण काढलेला आहे. आपल्याला काय त्याने ग्रॉस प्रॉफिट दिलेला होता 40% आणि 30%. किती आला, तर 16,800 आणि 10,800. हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला याची टोटल करा. जी साईट मोठी आहे ती दोन्हीकडे लिहायची आहे. क्रेडिट साईडची टोटल मोठी येईल, त्यामुळे ही दोन्हीकडे लिहा. तुमचा इथे ग्रॉस प्रॉफिट 16,800 आणि 10,800 आहे. हा प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करा. त्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस किती आहेत आपल्याला इथे त्याच्याशी काही देणं घेणं नाही, ते खाली घ्यायला सांगितलेलं होतं. तर 5,490 आणि 8,520 तुम्हाला इथे घ्यायचे आहे. त्यानंतर आपले सेकंड काय आहे, तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इक्वली, जे आत्ता आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. X5 डिपार्टमेंटचं दिलेलं होतं, एका डिपार्टमेंटसाठी 360. तर आपल्याला इथे 2 डिपार्टमेंट दिलेलं आहे, त्यामुळे तू इनडायरेक्ट एक्सपेन्सेस 360 एक्सचे आणि 360 वायचे. तर हे झालं. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे इथं प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे, ऑन द सेल्स बेसिस जे काही राहिलेले आहे तर ते काय करायचे आहे, तर सेल्स बेसिसवरती द्यायचे आहेत. तर पहा इथे आपण काढलं 10,800. तर 10,800मधनं 1,800 लेस केल्यानंतर किती राहतील, तर 9,000. तर 9,000 जे आहेत तर ते तुम्हाला काय करायचे आहेत, द सेल्स बेसिसवर कॅल्क्युलेट करायचे आहेत, ठीक आहे. तर इथे आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे, ऑन द बेसिस ऑफ सेल्स रेशो, ठीक आहे. तर पहा आपल्याला जर सेल्स रेशो काढायचा असेल तर कसा काढणार आपण, एक्सचा आणि वायचा सेल कसा काढायचा आपण, आणि बाकीचे जे डिपार्टमेंट आहेत 3, एकूण 5 डिपार्टमेंट आहेत, तर आपण एक्स वायचा सेल कसा काढायचा. तर पहा एक्सचं किती दिलेलं आहे सेल आपल्याला, पहा प्रॉब्लेममध्ये 42,000 आणि वायचे किती आहेत 36,000, ठीक आहे.
जर आपल्याला प्रत्येकाचा दिला असता तर प्रत्येकाचा आपल्याला काढावं लागलं असतं. आपल्याला इथे किती दिलेला आहे, एक्सचा दिलेला आहे 42,000, वायचा दिलेला आहे 36,000. आपल्याला 5 डिपार्टमेंट दिलेले आहेत, परंतु काढायचं आहे किती, तर दोनच डिपार्टमेंटचा हा आपल्याला काढायचा आहे. तर रेशो काढण्यासाठी काय करायचं, तर जी तुमचे 42,000 आहेत आणि 36,000 जे आहेत, तर ह्या दोन्हीची तुम्हाला टोटल करायची आहे. म्हणजे तुमचे टोटल सेल्स किती झाले, तर 1,80,000. तर पहा 1,80,000 हे झाले टोटल सेल्स आणि खर्च किती आलेला आहे, तर 9,000. तर आपल्याला कॅल्क्युलेट कशाचे करायचे आहेत, तर एक्सचे. तर एक्सचे जर 42,000 सेल्स असतील तर खर्च किती हा आपल्याला इथे काढायचा आहे. तर कसा काढणार, तर इथे तुम्हाला त्रैराशिक मांडायचं आहे. त्रैराशिक कशा पद्धतीने मांडायचं, तर हे जे एक्सचे 42,000 आहेत इंटू 9,000 डिवायडेड 1,80,000 हे झाले टोटल सेल्स. करा किती येईल, 2,100. जसं आपण एक्सचं काढलं तसंच आपल्याला इथे वायचं काढायचं आहे. टोटल सेल्स 1,80,000 आहेत आणि फॉर वायचे सेल्स किती दिलेले आहेत इथे 36,000. तर तसंच आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. 36,000 इंटू 9,000 डिवायडेड 1,80,000 इज इक्वल टू 1,800 हे झाले वायचे. मग इथे तुम्हाला लिहायचं आहे ऑन सेल्स बेसिस 2,100 एक्सचे आणि 1,800 हे वायचे. तर हे पूर्ण आपण सेल्स बेसिसचं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे सेल्स रेशो आपण इथे काढलेला आहे. पहा ही वर्किंग नोट. सेल्स रेशो एक्स डिपार्टमेंट किती आहे 42,000 प्लस वाय डिपार्टमेंटचे 36,000 प्लस करा तिसऱ्या डिपार्टमेंट. तर इथे बघा आपण ऑन सेल्स बेसिस इथे किती दिलेलं आहे आपल्याला 3 डिपार्टमेंटचं 1,02,000 इथे आपल्याला दिलेलं आहे. तर हे 1,02,000 42,000 एक्सचे दिलेले आहेत. वायचे किती आहे 36,000 प्लस 1,02,000 हे 3 डिपार्टमेंटचे झाले आणि हे 2 डिपार्टमेंटचे हे किती झाले टोटल, तर 1,80,000. तर या बेसिसवर तुम्हाला काय काढायचं आहे, एक्स आणि वायचं तुम्हाला ऑन सेल्स बेसिसवरती कॅल्क्युलेट करायचं होतं. तर अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेट केलेलं आहे. यात काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात. काही जर समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करा. आपण आणखीन एकदा रिपीट हा प्रॉब्लेम घेऊया. परंतु ज्या प्रॉब्लेममध्ये काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकतात. त्यानंतर हे तुम्हाला क्लोज करून घ्यायचं आहे. पहा इथे बाय ग्रॉस प्रॉफिट 16,800 10,800 याची टोटल येईल. दोन्हीकडे लिहा नेट. त्यानंतर तुम्हाला इथे नेट प्रॉफिट भेटेल 8,850 आणि 120 हा झाला तुमचा नेट प्रॉफिट. तर इथे तुम्हाला वर्किंग नोटमध्ये लक्ष घ्यायचं आहे. इथे जे 1,02,000 दिलेले आहे तर हे ऑन सेल्स बेसिसवरती तर हे 3 डिपार्टमेंटचे हे दिलेले आहे आणि आपल्याला 2 डिपार्टमेंटचे तर ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत. त्यामुळे आपण हे तिन्ही प्लस करून आपण ऑन सेल्स बेसिस म्हणजे टोटल सेल्स आपण इथे घेतलेले आहेत 1,80,000. तर हे 1,80,000 टोटल सेल्स आहेत. तर 9,000 हा खर्च आहे. तर फॉरेक्सचे 42,000 आहेत. तर याचा खर्च किती, तर हा आपण काढलेला आहे 2,100. तसाच वायचा सुद्धा इथे आपण काढून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे. पेपरमध्ये विचारण्यात येऊ शकतो. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम 3 घेणार आहोत. तर असेच नवनवीन प्रॉब्लेम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे आणि पार्ट 1ची सुद्धा लिंक दिलेली आहे. ती तुम्ही पाहू शकतात जेणेकरून तुम्हाला तो प्रॉब्लेम समजून येईल. हा थोडासा हार्ड आहे परंतु मी व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तरी काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून विचारू शकतात. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.